नमस्कार मंडळी. तर आज आपण बनवणार आहोत उन्हाळा स्पेशल ड्रिंक. तर त्यासाठी आपण ना गुळचा वापर केलेला आहे ना साखरेचा. यासाठी आपण खडी साखरेचा वापर केलेला आहे. उन्हाळ्यामध्ये खडी साखर ही थंडावा देते. तर एकदम स्पेशल आणि हेल्दी ड्रिंक तयार होणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मी गौरी होम किचन ब्लॉगमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते. तर आज आपण कशाचा वापर करून ही ड्रिंक बनवणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला सुरुवात करूया. त्यासाठी मी काही साहित्य घेतलेलं आहे. त्या अर्धी वाटी एवढा जिरा घेतलेला आहे. साधारण मोजायला गेलं तर हे 50 ग्रॅम जिरा असेल. 1 टेबलस्पून सोप, 5 ते 6 काळी मिरी, 2 लवंग आणि 2 दालचिनीचे तुकडे आणि साधारण 250 ग्रॅम एवढी खडी साखर घेतलेली आहे. हे परफेक्ट माप आहे. त्यानंतर आपल्याला हे सगळं मिश्रण तव्यावर भाजून घ्यायचं आहे. त्यासाठी जिरा, 2 लवंग, दालचिनी 10 ते 15, काळी मिरी आपल्याला जास्त वापरून घ्यायची नाही कारण ते तिखट असते. त्यानंतर 1 टेबलस्पून सोप वापरून घेतलेलं आहे. हे सगळं मिश्रण आपल्याला कमी गॅसवर चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचं आहे. यामध्ये कलर थोडा चेंज होईपर्यंत आपल्याला हे सगळं मिश्रण तव्यावर भाजून घ्यायचं आहे. तर बघू शकता सतत हलवत आपल्याला हे मिश्रण भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर बघू शकता आपलं मिश्रणसुद्धा चांगल्या प्रकारे भाजून झालेलं आहे. कलर चेंज होईपर्यंत आपल्याला हे सगळे जिरा, सौंफ जे मसाले आहेत ते चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचे आहे. यामध्ये आपण जिरा, सौंफ वापरलेला आहे. याचा आपल्याला शरीराला खूपच फायदा होणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्यानंतर हे मिश्रण आपलं भाजून झालेलं आहे. गॅस बंद करून आपल्याला हे मिश्रण एका प्लेटमध्ये काढून थंड करून घ्यायचं आहे. हे मिश्रण आपल्याला गरमच मिक्सर ग्राइंडरमध्ये बारीक वाटून घ्यायचं नाही. जर गरमच आपण बारीक करायला गेलो तर ते सगळं मिश्रण भांड्याला चिपकेल. आपल्याला थंड करूनच आपल्याला हे मिश्रण बारीक करून घ्यायचं आहे. तर बघू शकता थोड्या वेळाने हे सगळं थंड झालेलं आहे. त्यानंतर एक मिक्सर ग्राइंडर घ्यायचं आहे. त्यानंतर हे सगळं मिश्रण त्यामध्ये घालून आपल्याला एकदम बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. तर बघू शकता इथे आपलं मिश्रणसुद्धा बारीक पेस्ट तयार झालेली आहे. तर इथे बघू शकता एकदम बारीक अशी पेस्ट तयार झालेली आहे. त्यानंतर हे मिश्रण आपल्याला साईडला ठेवून घ्यायचं आहे. त्यानंतर एक वाटी घेतलेली आहे. त्यामध्ये आपल्याला 2 टेबलस्पून सब्जा सीड टाकून घ्यायचे आहे. हे उन्हाळ्यामध्ये खूपच फायदेशीर असते. आपल्याला पोटाला थंडावा देण्याचं काम करते. तर त्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपल्याला हे भिजत ठेवायचं आहे. जोपर्यंत हे भिजत आहेत तोपर्यंत आपल्याला साईडला ठेवून घ्यायचं आहे. त्यानंतर गॅसवर एक कढई गरम करायला ठेवायची आहे. कारण 1 कप म्हणजे 250 ग्रॅम आपल्याला खडी साखर घ्यायची आहे. खडी साखर आपल्याला बारीक करून घ्यायची नाही कारण आपण यामध्येच पाणी घालून आपल्याला हे मिश्रण बारीक करून वितळून घ्यायचं आहे. त्यानंतर 1 कप खडी साखरेसाठी आपल्याला 1.5 कप असं पाणी घालून घ्यायचं आहे. आणि यामध्ये आपल्याला हे एकजीव याचं पाक तयार करून घ्यायचा आहे. खडी साखर वापरल्यामुळे आपल्याला खडी साखरेचे फायदे म्हणजे आपल्याला उन्हाळ्याला थंडावा देण्याचे काम करते. गरमीमध्ये आपल्याला जे ऊन लागते त्यापासून आपल्याला संरक्षण करते. नाकामधून जे रक्त येत असते त्यापासूनसुद्धा आपल्याला मदत होते. पाचन सुधारते. गळ्यात खराश असेल तर ते सुद्धा सुधारते. खोकला कमी करण्याचं कामसुद्धा खडीसाखर करत असते. तोंडाची दुर्गंधीपासूनसुद्धा आपल्याला स्वस्थ ठेवते. एनर्जी वाढवण्यापासून मदत होते. त्यानंतर बघू शकता आपल्याला सतत हलवत आपल्याला त्याचा पाक तयार करून घ्यायचा आहे. इथे आपली खडी साखरसुद्धा चांगल्या प्रकारे विरघळून झालेली आहे. त्यानंतर आपल्याला सतत हलवत आपल्याला हे मिश्रण चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण जे बारीक पेस्ट तयार करून घेतलेली होती ते सुद्धा त्यामध्ये आपल्याला घालून घ्यायची आहे. त्यानंतर आपण यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घेणार आहोत. यामध्ये मी साधंच मीठ घातलेलं आहे. तुमच्याकडे काळं मीठ असेल तर त्याऐवजी तुम्ही काळं मीठ वापरू शकता. त्यानंतर इथे 1/2 टेबलस्पून चाट मसाला घालून घेतलेला आहे. चाट मसाल्याच्या ऐवजी तुम्ही आमचूर पावडरसुद्धा घालू शकता. आणि त्यानंतर आपल्याला हे मिश्रण चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचं आहे. आणि 5 ते 10 मिनिट आपल्याला
शिजवून घ्यायचं आहे. तर बघू शकता इथे मिश्रणसुद्धा चांगल्या प्रकारे मिक्स झालेलं आहे. त्यानंतर सतत ढवळून आपल्याला हे मिश्रण थोडंसं घट्टसर येईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तर बघू शकता याला उकळीसुद्धा आलेली आहे आणि सतत हलवत आपल्याला मिश्रण एकजीव करून राहायचं आहे. तर बघू शकता याचं आपल्याला थोडंसं हाताने चेक करून बघायचं. थोडंसं चिकट जर लागलं तर आपलं मिश्रण तयार झालेलं आहे अशा समजून घ्यायचं आहे. त्यानंतर बघू शकता आपल्याला त्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि सतत ढवळून राहायचं आहे. 1-2दा अशाच प्रकारे आपल्याला चेक करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला गॅस बंद करून घ्यायची आहे आणि हे मिश्रण आपल्याला खाली ठेवून घ्यायचं आहे आणि सतत ढवळत आपल्याला हे मिश्रण थंड करून घ्यायचं आहे. आतापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर अशाच प्रकारे आपल्याला सतत ढवळत हे मिश्रण एकजीव करायचं आहे. साईडला जे लागलेलं होतं ते सुद्धा काढून आपल्याला मधामध्ये आणून हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. सतत ढवळत आपल्याला हे मिश्रण एकदम थंड करून घ्यायचं आहे. हे सुद्धा आपण चॅनलवर उन्हाळ्यात स्पेशल ड्रिंक उसाचं सरबत आणि आमपन्नाची रेसिपी टाकलेली आहे. ते सुद्धा जाऊन बघा. आवडले तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघू शकता इथे आपलं मिश्रण थंड झाल्यावर किती घट्टसर असं तयार झालेलं आहे. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला साधारण 2 निंबू पिळून घ्यायचे आहे. यामध्ये 2 निंबू मी पिळून घेत आहे. जर तुम्ही आता म्हणाल की यामध्ये बियासुद्धा पडलेल्या आहेत तर आपल्याला हे मिश्रण गाळून घ्यायचं आहे. सुरुवातीला आपण जी पेस्ट तयार करून घेतलेली होती ती आपण गाळून घेतलेली नव्हती. त्यामुळे आपल्याला हे मिश्रण जे तयार झालेलं आहे ते सुद्धा आपल्याला गाळून घ्यायचं आहे. तर बघू शकता इथे मी साधारण 2 निंबू मिश्रणामध्ये पिळून घेतलेलं आहे आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. निंबू आपल्याला मिश्रण थंड झाल्यानंतरच पिळायचं आहे, नाहीतर कडवट लागू शकतो. त्यानंतर आपल्याला हे मिश्रण आहे तयार झालेलं मिश्रण आपल्याला एका गाळणीने एका बाउलमध्ये गाळून घ्यायचं आहे. तर बघू शकता अशाच पद्धतीने तुम्ही मिश्रण तयार करून एकदम वेळेवर असं झटकेपट सरबत तयार करून घेऊ शकता. तर बघू शकता इथे आपल्या जिऱ्याचं सिरप तयार झालेलं आहे. हे जे उरलेलं चाळणीमध्ये आहे ते सुद्धा तुम्ही निंबू सरबत किंवा कोणताही सरबत बनवत असाल तर त्यामध्ये सुद्धा वापरू शकता. त्याला फेकून द्यायची गरज नाही. तर बघू शकता इथे आपलं घट्टसर असं जिऱ्याचं सिरप तयार झालेलं आहे. त्यानंतर हे मिश्रण आपल्याला एका बॉटलमध्ये भरून घ्यायचं आहे. हे मिश्रण तुम्ही साधारण 3 ते 4 महिने आरामात वापरू शकता. फ्रीजमध्ये ठेवून हे मिश्रण तुम्ही 4 ते 5 महिने आरामात वापरू शकता. तुम्हाला जेव्हा गरज वाटेल तेव्हा तुम्ही याचं सरबत बनवून पिऊ शकता. तर बघू शकता इथे आपलं साधारण 1 बॉटल असं मिश्रण तयार झालेलं आहे. त्यानंतर आपण याचं सरबत तयार करायला घेऊ. त्यासाठी एक बाउल घेतलेला आहे. त्यामध्ये जवळपास तुम्ही किती लोकांसाठी बनवता त्यानुसार तुम्ही 1 ग्लाससाठी साधारण 3 टेबलस्पून आपल्याला मिश्रण घालून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला चिल्ड पाणी किंवा तुम्ही माठातलं पाणीसुद्धा वापरू शकता. यामध्ये मी थंड पाणी वापरलेलं आहे आणि हे मिश्रण आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये थोडंसं वरून निंबूसुद्धा पिळून घेतलेलं आहे. सुरुवातीलाही सुद्धा आपण मिश्रणामध्ये निंबू घातलेलं होतं. त्यानंतर काही पुदिन्याची पाने आपल्याला अशा प्रकारे हाताने तोडून घालायची आहे. त्यामुळे पुदिन्याचा फ्लेवरसुद्धा त्यामध्ये उतरेल. त्यानंतर यामध्ये काही आईस क्यूबसुद्धा घालून घ्यायचे आहे आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. आणि जे आपण जिया सीड्स भिजवून ठेवलेले होते ते सुद्धा त्यामध्ये घालून आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघू शकता इथे आपल्याला आपलं जिरा सोडा तयार झालेला आहे. इथे मी थंड पाणी वापरलेलं आहे. त्याऐवजी तुम्ही सोडासुद्धा वापरू शकता. त्यानंतर आपण जे आपलं सरबत आहे ते सुद्धा सर्व करून घेऊया. तर बघू शकता इथे आपलं जिरा सरबत तयार झालेलं आहे. तर त्यानंतर आपण त्यामध्ये काही आईस क्यूबसुद्धा घालून घेणार आहोत. त्यानंतर गार्निशिंगसाठी
एक निंबू बारीक कट करून घेतलेला साईडला लावून घ्यायचा आहे। त्यानंतर एक पुदिनाची पाने त्यावर ते घालून घ्यायचे। तर बघू शकता इथे सोडा किंवा जिरा सरबत तयार झालेला आहे। यामध्ये आपण दालचिनी सुद्धा घातलेली होती, त्यामुळे आपलं शुगर नियंत्रित ठेवते आणि पाचनसुद्धा सुधारण्यास मदत होते। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू अशाच नवनवीन रेसिपीमध्ये, तोपर्यंत बाय।